शेतकऱ्याच्या खात्यात किती पैसे गेलेत? अतिवृष्टी अवकाळी गारपीटमुळे एनडीआरएफचा नियम होता 1%, आम्ही केलं त्याचं दुप्पट. 2 हेक्टरची मर्यादा वाढवून 3 हेक्टर केली. सततच्या पिकाचं नुकसान, सततच्या पावसामुळे होणारं त्याचं नुकसान मिळत नव्हतं, परंतु आपल्या सरकारने ते देखील देऊ केलं. आणि तुम्हाला मी सांगतो, भविष्यात देखील जे जे आपल्यासाठी करायचं आहे, दुधाचा विषय असेल, सोयाबीनचा असेल, कापसाचा असेल, आणखी काही विषय असतील, हे विषय देखील, कांद्याचा विषय असेल, हे सगळे विषय आमच्या लक्षात आहेत. पण बाबांनो, तुम्हाला एवढंच सांगतो, आपल्याला काम करणारं सरकार 2 वर्षामध्ये जे आम्ही काम केलं ते तुमच्या समोर आहे. सगळे बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले, त्या ठिकाणी नवीन प्रकल्प आम्ही आणले आणि विकास आणि कल्याणकारी योजना या दोघांची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मी म्हणतो, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. मी देखील एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि म्हणून तुम्ही देखील वारकरी म्हणजे शेतकरी, बहुसंख्य शेतकरी आहे. आणि म्हणून जे काय तुम्ही हे पंढरपूरला आषाढीला जी गर्दी होते, एवढे लाखो येतात लोक 1, 2, 4 दिवसामध्ये, मला वाटतं देशात कुठेही एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकत्र एवढे लोक या 2-3 दिवसात येत नसतील. आणि म्हणून एक अद्भुत आहे, हे आश्चर्य आहे. आणि म्हणून पांडुरंग हा आपला गरिबांचा दैवत आहे. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. मराठा समाजाला देखील मी आपल्याला सांगतो, जे मी बोललो छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन, त्याप्रमाणे आम्ही नवे विशेष अधिवेशन बोलवलं. 10% आरक्षण मराठ्यांना त्यामध्ये दिलं, ओबीसीचं कुणाचंही कमी न करता. पण आता लोक गेलेत कोर्टात ते रद्द करा म्हणून. तुम्ही दिलं नाही, देण्याची संधी होती तेव्हा दिलं नाही, फक्त समाजाचा वापर करून घेतला असं नाही. आता हे आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी कुणी राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र येऊन जे 10% दिलंय ते टिकवण्यासाठी मदत केली पाहिजे. आणि मला विश्वास आहे की त्या 10% मध्ये अनेक मुलींना नोकऱ्या, पोलीस भरतीमध्ये त्यांना कोणा फायदा होतोय. आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही समाजावर अन्याय न करता आपण पुढे जातोय. काय आपल्या महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे आणि इथं जाती जाती सगळे गुन्हा गोविंदाने आपण खेळतोय. याच्यामध्ये कुठेही विष कालवण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. हा एकनाथ शिंदे माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच काम करेल, या जनतेच्या भल्यासाठी काम करेल, हा मी शब्द या ठिकाणी देतो. इकडे 5 कोटी रुपये दिलेत, आणखी आपल्याला पैसे लागणार आहे. हे महेश डोंगरेला माहित आहे, 15 कोटी रुपये लागतील. तर ते 5 कोटी आपण दिलेत ना कलेक्टर, आणखी 10 कोटी जे लागतील ते दिले जातील. पैसे कुठे कमी पडणार नाही. पाणी पुरवठा योजनेसाठी ते नगरोत्थानमध्ये नगर विकास मधूनच येत आहे, त्याला देखील आपल्याला जी योजना आहे त्या योजनेला पैसे दिले जातील. त्याला तात्काळ मी सूचना देऊन टाकतो. त्याला 108 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना आहे. नगरोत्थान रस्त्यासाठी देखील जे अनुदान आहे ते देखील आपल्या नगर विकास मधून दिलं जाईल. तो तुळशी वृंदावनला 20 लाख रुपये ते झालं ना आता. पंढरपूर विकासासाठी निधी काही कमी पडणार नाही. शहराचा एकात्मिक विकास जो आहे, मोठा आराखडा आपण करतोय, पण त्यामध्ये देखील कुणावरही अन्याय होणार नाही. इथल्या सर्व स्थानिक लोकांशी बोलून त्यांना विश्वासात घेऊन आपण, लाखो लोक येतात. आता पंढरपूर एक मर्यादित आलंय, एक लिमिटमध्ये आहे, परंतु येणारी गर्दी लाखांमध्ये आहे.